राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये 3 जागांवर विजय। राष्ट्रवादीने विधानसभेसाठी 15 उमेदवार केले होते उभे। 15 पैकी 5 जागांवर अजित पवारांच्या उमेदवारांना विजय। उद्धव ठाकरे लवकरच मोदी सरकारमध्ये सामील होतील। देशातील सर्व विरोधक मोदींची स्तुती करतील। आमदार रवी राणांचा दावा। धमक्या आणि ध्यान तपस्या करून निवडणुका जिंकता येत नाही। संजय राऊतांची मोदींवर टीका तर एक्झिट पोल फ्रॉड असल्याचाही राऊतांचा दावा। 2 दिवस थांबा, लोकांचा कल कोणाकडे ते कळेल। एक्झिट पोलवरून सगळ्या गोष्टी खऱ्या ठरत नाही। आमदार पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। पुणे रिटर्न रन प्रकरणी विशाल आणि शिवानी अग्रवालला 5 जूनपर्यंत पोलीस कोठडी। ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी पोलीस कोठडी। छत्रपती संभाजीनगरमध्ये रेशन घोटाळा। रेशनच्या प्रत्येक गोणीमध्ये 3 ते 4 किलो धान्य कमी असल्याचा महसुलाच्या पंचनाम्यात उघड। देशात तिसरी बार मोदी सरकार। एक्झिट पोल कंपन्यांचा कौल मोदी सरकारलाच। देशभरात मोदीच पुन्हा सत्तेत येण्याचा अंदाज। मे महिन्यातील जीएसटी संकलन 1.73 लाख कोटींवर। मे 2023च्या तुलनेत संकलनात 10% वाढ तर देशांतर्गत व्यवहार आणि आयातीमधील घटीमुळे संकलनात वाढ। मान्सून 24 तासात दक्षिण कर्नाटकात दाखल होणार तर 8 दिवसात मान्सून महाराष्ट्रामध्ये येण्याचा अंदाज। ज्याला 2 दिवस उष्णतेच्या लाटांपासून दिलासा। ईशान्य भारतात सुरू असलेल्या पावसामुळे उत्तर भारतासह महाराष्ट्रातील उष्णतेची लाट कमी होण्याचा अंदाज। बीड उमेदवार बजरंग सोनवणे अधिकाऱ्यांवर भडकले। सोनवणेंची निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांना धमकी। पुण्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याने युवकाकडून पाय दाबून घेतले। पाय दाबण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। अरविंद केजरीवाल जेलमधूनच पाहणार लोकसभा निकाल। अंतरिम जामीन अर्जावरील निर्णय कोर्टाने 5 जूनपर्यंत ठेवला राखून। शासन मतमोजणीसाठी सज्ज। सूर्या कॉलनी इथं होणार मतमोजणी। मतमोजणीसाठी एकूण 104 टेबलची व्यवस्था। बीडमध्ये मतमोजणीच्या कालावधीमध्ये परिसरात 144 कलम लागू। जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी काढले आदेश। अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी। कोकणसह मराठवाड्यात मान्सून पूर्व पावसाची हजेरी तर मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये उष्णतेची लाट। आजपासून पंढरपुरात विठुरायाचं पदस्पर्श दर्शन सुरू। 79 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर भाविकांना विठुरायाचं थेट दर्शन घेता येणार। राज्यात बियाण्यांचा कृत्रिम तुटवडा असल्याचा अंबादास दानवेंचा राज्य सरकारवर आरोप। शेतकऱ्यांना दुप्पट दरानं बियाणे खरेदी करावं लागत असल्याचा दानवेंचा दावा। नागपुरातील आरटी घोटाळा प्रकरणातील प्रमुख आरोपी शाहिद शरीफ असूनही फरारच। आरोपीच्या शोधासाठी पोलिसांकडून लुकआउट सर्क्युलर जारी। 10 जूनला एमएसटी सीईटीचा निकाल। बीए आणि बीएससी बीएड सीईटीचा निकाल 12 जून रोजी। राज्य सीईटी सेलकडून निकालाच्या संभाव्य तारखा जाहीर। सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची नेट परीक्षा 18 जूनला होणार। यंदा पहिल्यांदाच नेट परीक्षेतील गुणांच्या आधारे पीएचडीसाठी प्रवेश मिळणार। मुंबईच्या दक्षिण भागात 6 आणि 7 जूनला पाणीपुरवठा बंद राहणार। जलवाहिनीच्या कामामुळे महापालिकेचा निर्णय। पाणी जपून वापरण्याचं प्रशासनाचं आवाहन। विमान प्रवाशांना एअर टर्ब्युलन्सची माहिती आधीच मिळणार। प्रवासी सुरक्षेसाठी इंडिगोकडून विशेष सॉफ्टवेअर प्रणालीची चाचणी सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।